गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर येस टायटल तर तुम्ही बघितलाच आहे. थोड्याच वेळात मी घरी पोहोचेल. जिमवरून मी घरी चाललो आहे. तर काल जसं आपल्याला समजलं की गाणं अपलोड झालं आहे, तेव्हा आपण बघू पूजा आणि बुकूची काय रिॲक्शन होती, मला पण कसं वाटलं ते. बाकी मी व्लॉग घरी गेल्यावरती कंटिन्यू करतो. आरामात एक सेकंड. फ्रेंड्स, सॉन्ग अपलोड झालं बरं का. नक्की जाऊन पहा यूट्यूबवरती RDC मराठी भक्तिगीत या चॅनलवरती. फर्स्ट सॉन्ग हर्ष. आता ते ऍडव्हान्स मग तुला आवाज कर ना. थांब ना, ते ऍडव्हर्टाईज जाऊ. मग दुसऱ्या गाण्यात आहे. कसं आहे बेटा? फ्रेंड्स, चॅनल इज RDC मराठी भक्ती आणि त्यावर कालच म्हणजे आजच्या काल दिवशी नाही, आज नाही म्हणजे ब्लॉग उद्या गेला ना. हो रोशन दादा. ओके. मी गाणं कधीच बघितलं. काय झालं? काय झालं बेटा? रडायचं काय त्याच्यामध्ये? परत बघायचं आहे? मग ठीक आहे ना, की जसं ते गाणं संपतेला परत बघायचं आहे. सारखं रडते ना बेटा. बस झालं ना, एकदा दोनदा बघितलं बस झालं. ठीक चुप. लावू परत. ठीक आहे, रडू नको, थांब. बघ बस. खुश आता डोळे पुस. काय पाहिजे? काय लावू? हा, हाईट नाही बेटा, लाईट. लाईट. जाऊ दे, हाईट लावून टाकूया. तर बघू, इथे खेळत बसली फ्रेंड्स. तर घरी आलो मी मस्तपैकी, फ्रेशअप वगैरे झालोय छानपैकी आणि जेवण पण झालंय. संध्याकाळचा टाइम आहे, थोडं बाहेर जाऊन आलो आपण शॉपिंग करून. काहीला भाजीपाला घ्यायचा होता ते. आणि आत्ता आपण पाहू व्लॉगमध्ये की कसं झालेलं तिकडचं शूटिंग, जे आपण जेव्हा काढायला गेलेलो गाण्यांचं तेव्हा. स्नॅप काढले. एक बात बघा, इथे फ्रेम ऍडजस्ट करावं लागेल. इथे मध्ये पण जाऊ शकतो. काय जे ओव्हर ऍक्टिंग. हे आपली ओव्हर ऍक्टिंग. आणि मगाशी कुठं होता? जमेल मला, फक्त रोल करून दिलं तरी चालेल. पण इकडे प्रॉम्प्ट द्यायला फोन नाही, माझं थोडं स्मार्ट फोन. व्हिडिओ रेकॉर्ड तर माहित होतं ना. बिग बॉस नाही. बॅटरी संपली. क्राऊड थांबून ठेवा. क्राऊड रोशन, क्राऊड थांबून ठेव. चल, रेडी? 1 2 3. पोझिशन हर्ष बरोबर आहे. चल, ऍक्शन चालू है. चलने दो. चलेगा. जाऊ द्या शॉपिंग कडे. डायरेक्ट चाल जाऊ द्या. बस जाऊ द्या. रोल ठेवा, कंटिन्यू रोलिंग. हे सगळी प्रोसेस पाहिजे आपल्याला. हा सर, कॅमेरा रोलिंग ठेवा कंटिन्यू. हे सगळं शूट केलं तरी चालेल. लाईट आहे ना तिकडे? शायद तो इस पे भी आज तक कोई शूट किया नहीं है. अच्छा. पहले सदस्य आप लोग हो, अभी तक देखा नहीं. हाँ स्वामी समर्थ.
तर मगाशी माझं होतं फ्रेंड्स, आता पूजाची पूजाचं आहे. तर ती खूप नर्वस आहे, बट आय एम शुअर शी विल डू इट. एक 2 3 4 किंवा असं कंटिन्यू फिरवलंच तरी चालेल, पण ते मजा नाही ना. आणि थोडा वेळ स्टॉप राहिली तरी चालेल, कंटिन्यू ठीक आहे. किंवा रॅन्डमली इकडे प्रॉपर्टी म्हणून यूज करा मला. नाही बनवलं मी 30 मिनिटाचा ठेवतो. रोल कॅमेरा चलो साऊंड आरती तर फ्रेंड्स, मी होतो रोशन दादा सोबत. ॲक्च्युली मला आत्ता समजलं की ही गोष्ट आपण शेअर करू शकतो, पण आत्ता दादांनी मला क्लिअर केलं, रोशन दादांनी, की हे थोडंफार आपण शेअर करू शकतो आजच्या ब्लॉगमध्ये. काहीतरी वेगळं चालू आहे आणि ते जे काय ते रोशन दादाकडूनच त्यांनीच इंट्रोड्यूस केलं त्यांच्याकडूनच, आणि आपण मस्तपैकी छान टाईम स्पेंड केला सकाळपासून. बरेचसे थोडे क्लिप्स तुम्हाला दिसले असतील. आणि आपण आहोत आता एक्झॅक्ट वसईमध्येच पडतं ना रोशन दादा, भुईगावच्या स्वामी समर्थांच्या मठमध्ये. हा, तुम्ही पण बसा असेल. पहिल्यांदा मी तरी मेकअप केलाय, तर मॅमनीच केला सकाळपासून पूजाचा पण. तर मला तरी छान वाटतंय बघू, बिकॉज मी तर फर्स्ट टाइम मेकअप केला, ह्याच्या अगोदर कधी केला नव्हता, काहीच माहिती नव्हतं. थोडीफार आयडिया आली मॅमकडून, सांगता त्यांनी जे पण काय सांगितलं. आता पूजाचा हे सेकंड वॉल आहे ना पूजा? तुझं पण सेकंड वर हा, माझं सेकंड वॉल. मगाशी दुसऱ्या याच्यावरती होतो. मी घाम खूप येतो, बट आज नाही आलाय, थोडाफार तरी आहे आज, नाहीतर इतका घाम येतो की मला पण वाटलेलं जाईल ते, पण ते अजूनपर्यंत आहे राहिलं. मठाच्या शेजारी फ्रेंड्स असं हे एक ट्रस्टीचं हे आहे. आता याला एक्झॅक्ट काय टर्म यूज करावा मला समजत नाही, बट इथे रूम्स अवेलेबल आहेत. ओके, जिथं आपल्याला चेंजिंग रूम भेटला आहे, ठीक आहे. आणि तिथंच मेकअप वगैरे सगळं चालू आहे, कॉस्ट्यूम वगैरे सगळे तिथंच मोस्टली ठेवलेत. खाणं पिणं ब्रेकफास्ट तिथेच चालू आहे. आपण ह्याचं माहिती करू काय बोलतात ह्याला एक्झॅक्ट, व्हॉट इज दिस कॉल्ड. हा हे बघा, कारण की खूप सारे बोर्ड्स तर आहेत, बट एक्झॅक्टली ह्याला मठ तर समोर आहे, मठ इथे समोर आहे. आणि हे पूजा, हे काय झालं आपण इथं होतो आता, हे बिल्डिंग नाही, मठ तर हे ना, मठ समोरचं आहे. हे काय ते वसतिगृह काय वसतिगृह नाही ह्याला, काहीतरी बोलतात, ते ट्रस्टीज हे असतं ना दिलेलं, नाव नाही माहिती. त्याच्या वरती पण दिलं ना, भवन स्वामी भक्त निवास. हा, ते की काय काय समजायला भेटतंय फ्रेंड्स. ओके, कॅमेरामध्ये कसं दिसतं, कसं काय करायचं असतं, एक्सप्रेशन्स रील पेक्षा प्रॉपर वेगळं आहे. ओके, आणि जरा छान वाटलं. दिस वॉज आवर फर्स्ट इंट्रोडक्शन टू कॅमेरा. आतमध्ये दुसरं शूट चालू आहे, त्याच्यानंतर आपण काहीतरी खाणार आहे मस्तपैकी, जे आपण मगाशी दादांसोबत मी गेलो होतो आणायला. बुग्गूचं अधूनमधून हिला आहे थोडंसं, म्हणजे सारखंच होतं आहे. तिने आता फोन केला सुरुदाईंना, तेव्हा दाखव क्लिप दाखव. बुग्गू असं आहेच नाही की तिला आमची आठवण येते, म्हणजे येत पण असेल, बट ती रमली आहे छानपैकी. कारण की परी तिच्यासोबत असली की बुग्गू पूर्ण बिझी होऊन जाते बघ.
दोघं छानपैकी फिरतात आहे दोघी पण. मला भीती होती की माझं हा? हो 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 केलं छान छान. जेवण वगैरे झाले फ्रेंड्स, थोडंसं रिलॅक्स पण करून आलं. आता दुसरं एक गाणं चालू आहे. आपल्याला या मठामध्ये यायचंच होतं फ्रेंड्स, आणि बोलतात ना स्वतःहून बोलावलं जातं, त्या पद्धतीत दोघांनाही तसं थोडंफार फील झालं. मला जिथे जायचं ना, पण तिथे ते असं बोलतात ना, काहीतरी निमित्त निघताना तिथे जातो. आता इथे वेगळंच आमचं काम आहे आणि ते काम आहे, खूप हो. छान आहे. तुम्हा पण ते सर्वांना पण काम जाणवलं, आवडेल. पण ते जाणवलं की यार आपल्याला इथे यायचं पण होतं, बट टाइम असा घेऊन आलं की डायरेक्ट आपण इथेच आलोय. हॅपी चिल्ड्रन्स डे. म्हणून विचारलं, मला एक्झॅक्टली माहिती नाही. कोणाचं आहे? माझ्या बहिणीचा. ही माझी काकी आहे, हा माझा बहीण. आणि तुझ्या मोठ्या बहिणीचा. हा, माझ्या काकीच्या मुलीचा. भक्ती जाधव. नाईस टू मीट यू. बाय बाय बाय. ते मला बाय करे. बाय बाय. बाय बाय. जे फायनल गाणं होतं फ्रेंड्स ते पण शूट झालंय. ओके, आणि सगळेच आता फ्री झाले त्याच्यातून, आणि आपलं जसं शूट संपलं तशी आरती चालू झाली, तर सगळे जॉईन करतात ते आरती. खूप थकलोय आम्ही. 8 वाजल्यापासून आलो. ॲक्च्युली काय मस्त आरती होती ना मोठी. शंकर बाबा त्यांच्याबद्दल तुला बोलत होतो. शंकर बाबाचं आपण भजन ऐकलं, इतकं भारी आहे. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात लागे नांत, स्वप्नात आले माझ्या शंकर चिरदत्त. अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल रिअली थँक्स. वेलकम माय प्लेजर. नक्कीच करू आपण अजून येस, सॉरी जर तकलीफ दिली असेल तर. अजिबात तकलीफ नाही दिली. तकलीफ एवढी दिली की सॉरी बोलण्यात त्याच्या पलीकडे गेलं असेल. तकलीफ नाही झाली, थोडासा त्रास झाला. बाकी काय राहिले आठवणी राहिल्यात. बाय सर. बाय 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 बाय. थँक्स. बाय. बाय बाय अभिजित. प्रोसेस दादा, थँक्यू सो मच फॉर एकदा. थँक्यू. भेटू बरं. टाईम टू लिव्ह फ्रेंड्स. सगळेच निघतात आता घरी. होता ते 8 आणि ऑलमोस्ट मठ पण बंद होत आलाय, आणि गारवा इथे पडत चाललाय. हा पूजा मला परत घेऊन काय केलं आमच्याला 1 महिना झाला आहे ना प्रॉपर. 1 महिना 2 महिने झाले. 1 महिन्याच्या वर झालं. 2 महिन्याला टाइम आहे अजून. हे नोव्हेंबर मध्ये गेलेलो. 14 नोव्हेंबरला गेलो होतो. मला लक्षात आहे डेट. 14 नोव्हेंबरला गेलो, 14 डिसेंबर 1 महिना, आता 14 जानेवारीला 2 महिने. 14 जानेवारीला किती दिवस राहिले? अजून पण मी पहिला सांगतो, अजून पण काही गाणी यायचे बाकी आहेत. त्या अजून ब्लॉग 3 नंतर गाणी यायचे बाकी आहेत. 3 जे आहेत ते सांगू ना आपण आता. हा, जे आहेत ते आल्यावरती सांगू ना आता. जे आहेत आल्यावर सांग. जे आहेत माझे 2. अरे पूजा आला. काय सरप्राईज राहतं पूजा असे. सरप्राईज काय आहे त्याच्यामध्ये? सरप्राईज काय? ते आल्यावरती समजणार. आता ते कारण की ते डिपेंड्स कधी येणार ते, बिकॉज त्यांचे दुसरे पण काही गाणे अलाईन असतील, स्केड्युल्ड असतील वगैरे. पण हे आता आलं, तर हे तुम्ही नक्की बघून घ्या. आपल्या पोस्टमध्ये पण ते मेन्शन केलंय सॉन्ग, कारण की खूप मस्त होतं. पूर्णच नाही शेअर करता आलं, बिकॉज काही वेळानंतर मला समजलं ठीक आहे हे शूट पण आपण करू शकतो. ओके, बिकॉज त्यात कसं गाणं पण आहे, तर आपल्याला गाणं नाही टाकता येणार. कोणता केक आहे बेटा?
हा स्ट्रॉबेरीचा केक मी खातो मग. ओके हा बेटा, ज्यांनी कोणी तुझे कपड्याला आला लावून हे कलर काढलाय ना त्या व्यक्तीला केक अजिबात देऊ नको. ठीक आहे? कोणी केलंय ते कपडे? कोण होतं? मम्मा लावते ना? तू लावते? मग तू स्वतःच केक नको खाऊ. मी येतो नंतर. आता गरम आहे नंतर थोडं थंड झाल्यावर केक खातो मी. फूक मार त्याला तोपर्यंत. जा.